ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। कल्याण पश्चिमेतील योगीधाम परिसरात अजमेरा हाइट्स या गृहसंकुलात राहणाऱ्या अखिलेश शुक्ला यांनी धूप लावण्याच्या वादातून 10 ते 15 जणांच्या टोळीला बोलावून सोसायटीतील 3 जणांना बेदम मारहाण केली आहे। या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात दोन्ही गटांविरोधात परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आलाय। खडकपाडा पोलीस ठाणा हद्दीमध्ये योगीधाम रेसिडेन्शियल सोसायटी आहे। त्या सोसायटीमध्ये एक ठिकाणी अखिलेश शुक्ला आणि त्यांच्या शेजारी देशमुख राहतात। उदबत्तीचं जे धूप आहे, धूप लावण्यावरून धूर एकमेकाच्या घरात जाते म्हणून दोघं एकमेकाला शिवीगाळ केले, मारहाण केलेली आहे। मारहाणीमध्ये देशमुख जखमी आहेत। दोघांच्या तक्रारीवरून दोघांचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि तपास आणि चौकशी चालू आहे। सर, देशमुख यांना तुमच्यावरती हल्ला करण्यात आलेला आहे। 10 ते 12 जणांनी बाहेरची लोक। देशमुख यांची तक्रार जी होती त्या तक्रारीप्रमाणे आपण FIR दाखल केलेली आहे आणि त्यांचे अपोजिट जे शुक्ला आहेत यांच्याही तक्रारीवरून FIR दाखल करण्यात आलेली आहे। त्याप्रमाणे देशमुख जखमी आहे, डोक्याला मार लागलेला आहे, स्थानिक उपचार करण्यात आलेला आहे आणि त्याप्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील कारवाई गुन्हा दाखल आहे मारामारीचा। आता त्यात सोसायटीचे काही तक्रारी आहेत, त्यांचे पूर्ण तक्रारीवर आपण कारवाई करीत आहोत। सर, शुक्ला आहे त्याचा भाऊ सरकारी अधिकारी आहे, तो सोसायटीच्या लोकांचं म्हणणं आहे की त्याच्यामुळे ते दादागिरी जास्त प्रमाणामध्ये करतात आणि अंबर दिवा देखील वापरतात। याची आपण चौकशीवर काय केली आहे? शुक्ला जे आहेत त्यांची डिटेल चौकशी आपण करत आहोत। कुठल्या हुद्द्यावर आहेत, कुठे जॉबला आहेत, पण ते सरकारी ड्युटीवर आहेत असं कळलेलं आहे। या घटनेचा माय मराठी प्रतिष्ठानमार्फत निषेध नोंदवण्यात आलाय। कल्याणच्या प्रमुख चौकात निषेधाचे बॅनर लावून शहरातील मराठी मंडळींनी एकत्र निषेध नोंदवलाय। मात्र या संपूर्ण प्रकारात पोलिसांनी शुक्लाची बाजू घेऊन गुन्हा नोंदवला असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। हे बघा, याच्यामध्ये आम्ही जे जीवे मारायचा प्रयत्न करून जे जखम केले डोक्यावरती एवढी मोठी, ते आम्ही पोलीस स्टेशनला दाखवली आणि जनरली काय होतं, FIR नोंदताना प्रथमदर्शनी काय आहे, प्रायमा फेसी काय आहे, कशा प्रकारची जखम आहे हे बघून गुन्हा नोंदवला जातो। पण याच्यामध्ये हे कोणत्याही प्रकारचं विचारात घेतलं गेलेलं नाही। जी जखम आहे ती आणि जखम बघून गुन्हा नोंदवायला पाहिजे होता की हा जीव घ्यायचा हा प्रयत्न आहे। पण या बाबतीमध्ये आमचं जे स्टेटमेंट होतं ते त्यांनी त्याच्यातून डिलीट केलं त्या स्टेटमेंटमधून आणि आमच्या तोंडाला पानं पोचली, म्हणजे आमची खरी केस घेतलेली नाही आहे। पुढचं पाऊल काय? आमचं पुढचं पाऊल आम्ही कायद्यानं लढणार। जेवढं होतं एवढं लोक सहकार्य करतायत। तिथे आम्हाला आम्ही वकील असून आमच्या म्हणजे एकदम म्हणजे कसं त्यांनी म्हणजे एवढं सांगूनसुद्धा रिक्वेस्ट करूनसुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारचं सहकार्य केले नाही। आम्ही बोलतो आमचं जे खरं स्टेटमेंट आहे तुम्ही घ्या, आमच्याकडे पुरावे आहेत, आमच्याकडे फोटोग्राफ्स आहेत, सर्टिफिकेट आहे सर्व, तरीसुद्धा जे कायद्याला अभिप्रेत आहे कायद्याप्रमाणे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची प्रक्रिया झालेली नाही आहे। FIR नोंदताना काय सांगाल की जे आरोपी आहे तो फरार आहे का? तो फरार आहे। त्याच्याबरोबर त्यांनी जे गुंड आणले होते ना ते पण सराईत गुंड आहेत। त्यांच्यावरती पण पूर्वीच्या काही केसेस आहेत असं कळलं रात्री। तर ह्या सगळ्यांवरती काय असेल ते कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे। शुक्लावरती तो जो जीव घेणं हल्ला आहे त्याचे जे काही सेक्शन आहेत त्यानुसार त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे। आणि हा सगळा संघटित गुन्हेगारी आहे, कारण त्यांनी घरात त्यांना बोलवलं, त्यांनी पूर्ण डिस्कस केलं, सगळीकडे फोन बिन केले, सगळं मॅनेज केलं आणि मग त्यांनी बाहेर आले। बाहेर येऊन मग नंतर त्यांनी हल्ला केलेला आहे। तर ते शुक्लाचं कॉल रेकॉर्डिंगचं आहे ना ते पण मागून घेतलं पाहिजे आणि त्याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे। शुक्ला आहे तो अधिकारी आहे, कुठे काम करतो? तो MTDC मध्ये फायनान्स मॅनेजर आहे असं कळतंय आणि पण तो सोसायटीमध्ये मी IAS आहे, मी मंत्रालयात आहे, मी असं करतो, मी तसं करतो, हे सगळ्यांना असं धमकावत असतं। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। श्री साई समर्थ ज्योतिषालय, एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित TS भट्टर गुरुजी। अनेक राजकीय नेता, सिनी स्टार्स, उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है।
हस्तरेखा, जन्म कुंडली, फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं। मानसिक कष्ट, मानसिक चिंता, गृह दोष, विद्या, धन, गृह पीड़ा, राजनीतिक, शारीरिक पीड़ा, विवाह न होना, कोर्ट केस, प्रेम विवाह, लक्ष्मी जी की कृपा, संतान सुख, विदेशी यात्रा, व्यापार प्रगति, नौकरी, जमीन, घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं। श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरुजी सर्व समस्याओं को 100% संपूर्ण परिहार करते हैं। आपकी हर एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा। गुरुजी को आज ही आकर मिलिए। मिलने का समय सुबह 10 बजे से रात 8 बजे तक। खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिषालय, पंडित T.S. भट्टर गुरुजी, राम मारुति रोड, राजमाता वड़ा पाव बाजू में, ठाणे वेस्ट, मुंबई। मोबाइल नंबर 7709282966।